जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा काल अखेर भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे। या प्रवेशानंतर शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी खरा गद्दार कोण असा सवाल उपस्थित करत त्यांच्यावरती टीका केलेली आहे। या विषयावर बोलण्यासाठी अर्जुन खोतकर आपल्यासोबत आहेत। भाऊ, काल प्रवेश झालाय, काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया काय तुमची? हे बघा, मला काय त्याचं फार नवल वाटत नाही। यांचा अगोदर याचे कैलासचे अनैतिक संबंध ज्याला म्हणतात, ते अनैतिक संबंध भारतीय जनता पक्षातल्या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। काही नेत्यांशी होतेस, आता काय झालं? आता घरोबा केला। अगोदर लपून होतं, आता काय झालं? उजागर झालं। त्यात काय फरक पडतो? आणि खरं तर तुम्ही आठवा की मी पहिली निवडणूक कुठून लढवली? शिवसेनेकडून, धनुष्यबाणावर। विधानसभेच्या 8 निवडणुका मी धनुष्यबाणावरती लढवल्या, 8वी निवडणूक सुद्धा धनुष्यबाणावर लढवली। त्यामुळे मला गद्दार म्हणता येईल का? मला गद्दार यांनी संबोधलं। आता खऱ्या अर्थाने गद्दार कोण आहे? पक्ष कोणी सोडला? यांनी सोडला पक्ष। त्यामुळं गद्दारीचा शिक्का याच्या कपाळावरती कायम जखम होईल ही गद्दारीची, आणि तो गद्दारच आहे, 100% गद्दार आहे। काल पक्ष प्रवेश केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आरोप केलेत, कुटुंबियासह तुमच्यावर देखील आरोप केलेत, काही फायली असल्याचा त्यांचा दावा आहे। आता फायली आहेत तर काढ ना, फायली तर काढ। तुझ्या फायली माझ्याकडे नाहीत का? तुझ्या फायली मला काढायला, आता त्याच्यामध्ये तू पळाला तिकडे, तुझी फाईल काढली म्हणून। तुझी फाईल काढली म्हणून तर पळाला ना तिकडे आसरा घेतला ना। पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला खऱ्या अर्थाने माहीत नाही त्याचे कारनामे, याचा भ्रष्टाचार। ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाला माहीत पडेल की याने किती भ्रष्टाचार केलेला आहे, त्या दिवशी भारतीय जनता पक्ष याला पक्षातून काढून टाकेल। कुटुंबापर्यंत तुम्ही गेलात सुरुवातीला, त्यामुळं आता परत ते आरोप करता असा त्यांचा दावा आहे। मुळात तुम्ही समजून घ्या, कुटुंबापर्यंत आम्ही नगर अध्यक्षावरती आरोप केले, घरातल्या कोणत्याही गृहिणीवरती आरोप केले नाहीत। नगर अध्यक्ष, ज्यांनी नगर अध्यक्ष पद या शहराचं 5 वर्ष भोगलं, त्या गृहिणी आहेत का? घरचे लोक आहेत का? ते सार्वजनिक आहेत, ते जनतेने त्यांना निवडलेलं आहे। त्यामुळे जनतेने निवडल्यानंतर जनतेचा कारभार तुम्ही केल्यानंतर तुमच्यावर आरोप होणार नाहीत। माझी बायको राजकारणामध्ये आहे का? माझी आई राजकारणामध्ये आहे का? त्यांच्यावर आरोप केल्यानंतर ते वाटतं की बा घराबंद गेले, तर त्यांनी आमच्या आईचं काढलं, ठीक आहे, त्याच्या आईचं पण माझ्याकडे आहे। खत खालच्या स्तराला चाललंय खूप, पण त्याचे भाऊ, सक्का भाऊ, रक्ताचा भाऊ काय बोललेला आहे, माझ्याकडे क्लिप आहे तिची, की त्यांनी आईला किती त्रास दिलेला आहे। आता सार्वजनिक केलेली मी ती क्लिप, याला तोंड दाखवायला जागा नाही भेटणार। मी ती क्लिप सार्वजनिक करेल जास्त नाटक केलं। हो, काल त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जालना महानगरपालिकेवर भाजपचा महापौर होईल अशा प्रकारचं आव्हान तुम्हाला दिले, कारण महायुती म्हणून तुम्ही सगळे एकत्र आहात। पण मात्र निवडणुकीपूर्वीच अशा प्रकारे भाजपचाच महापौर होईल अशा प्रकारचं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? हे वरिष्ठ नेत्याचे अधिकार, आता हा कार्यकर्ता आहे तिथं पहिला, सर्वात शेवटचा आहे, भारतीय जनता पक्षाचा सर्वात शेवटचा कार्यकर्ता आहे। हा नेत्याचे निर्णय कधीपासून घ्यायला लागला? तिथे गेल्यावर तो हा कार्यकर्ताच झाला ना। त्यामुळे तो अधिकार माननीय रावसाहेब दानवेंचा आहे, तो अधिकार लोणीकरांचा आहे, तो अधिकार कुचेंचा आहे, तो भास्कर दानवेचा आहे, संतोष दानवेंचा अधिकार आहे तो, आणि ते नेते आहेत, हा कार्यकर्ता आहे। हा नेत्याचे म्हणजे असंच करतो, कुठेही घुसून काहीतरी करायचा प्रयत्न करतो। त्यामुळं या कार्यकर्त्यांच्या म्हणण्याकडे मी लक्ष देत नाही, नेते म्हणले तर मी समजून घे। शेवटचा प्रश्न, जालन्यामध्ये अर्जुन खोतकरांची कोंडी करण्यासाठी तुमच्याच मित्र पक्षाकडनं प्रयत्न सुरू असली चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू होते। नाही, मला नाही वाटत असं काही। 100% भारतीय जनता पक्षाचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी घेतलं, त्याला ते थप्पीला लावतील। नक्कीच भारतीय जनता पक्षानं कैलास गोरंट्याल यांना घेतलंय, मात्र ते थप्पीला लावतील अशा प्रकारचा दावा देखील अर्जुन खोतकर यांनी केलेला आहे। काल कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला, त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी ही आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।